राजपूत ढाब्याकडून वलगावच्या दिशेने भरधाव जाणारी दुचाकी समोरून येणाऱ्या कारवर जाऊन आदळली। या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या 25 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा गंभीर मार लागून मृत्यू झाला, तर दुचाकी चालवणारा तरुण जखमी झाला आहे। हा अपघात शनिवारी दिनांक 10 दुपारी 3 वाजताच्या सुमारास झाला आहे। रवीना शोभाराम भिलावेकर 25 राहणार बिजू धावडी तालुका धारणी असे मृतक तरुणीचे नाव आहे। याचवेळी अजय भुसुम 27 राहणार भंडोरा जिल्हा अमरावती असे जखमी तरुणाचे नाव आहे। अजय आणि रवीना एका दुचाकीने शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास अमरावतीकडून सांगापूरच्या दिशेने जात होते। यावेळी अजय दुचाकी चालवत होता, तर त्याच्या दुचाकीची गती अतिसुसाट असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे। दरम्यान अपघात झाला त्या मार्गाचे चौपदरीकरण व कॉन्क्रीट करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे या रस्त्याच्या काही भागातून एकाच दिशेने दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू आहे, त्यामुळे वाहनांची गर्दी होतीच। यातच विरुद्ध दिशेने आलेल्या एका कारवर अजय दुचाकीसह जाऊन आदळला। दुचाकी अतिवेगात असल्यामुळे ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे। अपघातानंतर जखमी तरुण व तरुणीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचार सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तरुणीचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांकडून अजय भुसुम विरुद्ध रश ड्रायव्हिंग करून अपघात घडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे।